नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो खूप नवीन मातांना खरं तर सतावत असतो. तो म्हणजे सिझेरियन डिलिव्हरीनंतर पोटाचा आकार का वाढलेला दिसतो. चला, याबद्दल आज सविस्तरपणे आणि सोप्या भाषेत समजून घेऊया. सिझेरियन होऊन तर बरेच महिने उलटले, पण हे पोट काही कमी व्हायचं नावच घेत नाहीये. असा विचार मनात येतो का? येत असेल तर अजिबात काळजी करू नका, कारण असं वाटणाऱ्या फक्त तुम्ही एकट्या नाही आहात. आणि म्हणूनच आज आपण यावरच बोलणार आहोत. ओके, तर यावर पुढे बोलण्याआधी ना, आपण एक पटकन उजळणी करूया की सिझेरियन म्हणजे नेमकं काय होतं हे समजून घेऊया. कारण शस्त्रक्रिया समजली ना, की मग शरीर पूर्ववत का होत नाहीये किंवा त्याला वेळ का लागतोय हे समजायला एकदम सोपं जाईल. बघा, सिझेरियन म्हणजे काही साधीसुधी गोष्ट नाहीये. ही एक मोठी शस्त्रक्रिया आहे. यात बाळाला बाहेर काढण्यासाठी फक्त त्वचाच नाही, तर त्वचेखालची चरबी, मग पोटाचे स्नायू आणि मग गर्भाशय असे एकावर एक अनेक थर कापले जातात. आणि मग हे सगळे थर पुन्हा शिवले जातात. म्हणूनच साहजिकच आहे की नॉर्मल डिलिव्हरीपेक्षा यातून सावरायला शरीराला खूप जास्त वेळ लागतो. तर मग मुख्य प्रश्नावर येऊया. सिझेरियन नंतर पोट इतकं मोठं का दिसतं? ह्यामागे खरं तर एक नाही तर अनेक कारणं आहेत. पण आपण त्यातली 5 मुख्य कारणं पाहणार आहोत जी याला जबाबदार असतात. सगळ्यात पहिलं आणि खरं तर सगळ्यात मोठं कारण म्हणजे पोटाचे स्नायू कमजोर होणं. विचार करा, 9 महिने बाळ पोटात वाढताना हे स्नायू आधीच ताणले जातात आणि मग सिझेरियनच्या वेळी ते कापले जातात, म्हणजे दुहेरी परिणाम होतो. त्यामुळे काय होतं की पोटाला आधार देण्याची त्यांची ताकदच कमी होऊन जाते. आणि ह्याच कमजोर स्नायूंशी जोडलेली एक गोष्ट आहे जिला डायस्टेसिस रेक्टी असं म्हणतात. आता हे नाव जरा अवघड वाटेल, पण गोष्ट सोपी आहे. यात काय होतं की पोटाचे जे 2 सरळ स्नायू असतात ना, ते एकमेकांपासून असे दूर सरकतात आणि त्यांच्यामध्ये गॅप तयार होतो. डिलिव्हरीनंतर असं होणं खूप कॉमन आहे आणि यामुळेच पोट पुढे आल्यासारखं दिसतं. आता दुसरं कारण, ते म्हणजे पोटावरची चरबी. प्रेग्नन्सीमध्ये काय होतं की आपलं शरीर बाळाच्या पोषणासाठी आणि त्याच्या संरक्षणासाठी एक नैसर्गिक प्रक्रिया म्हणून पोटाच्या आजूबाजूला चरबीचा एक थर जमा करतं. आणि डिलिव्हरी झाली की ही चरबी लगेच नाहीशी होत नाही, तिला कमी व्हायला वेळ लागतो. तिसरं कारण आहे गर्भाशय, म्हणजे आपलं युट्रस. प्रेग्नन्सीमध्ये ते कितीतरी पटीने मोठं झालेलं असतं. डिलिव्हरीनंतर ते हळूहळू आकुंचन पावतं आणि आपल्या मूळ आकारात परत येतं. पण सिझेरियन नंतर ना, ह्या प्रोसेसला कधीकधी जरा जास्त वेळ लागतो आणि जोपर्यंत ते पूर्णपणे लहान होत नाही तोपर्यंत पोट मोठं दिसू शकतं. चौथं कारण आहे वॉटर रिटेन्शन, म्हणजे शरीरात पाणी साचणं. बघा, ऑपरेशन झाल्यावर शरीरात सलाईन जातं, काही औषधं दिली जातात, त्यात हार्मोन्समध्ये तर प्रचंड बदल झालेले असतात. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून शरीर पाणी धरून ठेवतं आणि यामुळेच पोट असं सुजल्यासारखं किंवा फुगल्यासारखं दिसतं. आणि हो, 5वं कारण, हे तर अगदी साहजिक आहे, हालचालीचा अभाव. सिझेरियन झाल्यावर पूर्ण आराम तर करावाच लागतो, शिवाय टाके दुखतील किंवा काही होईल या भीतीने हालचाल कमी होते. मग साहजिकच आहे, हालचाल कमी झाली की पोटावरची चरबी वितळण्याची प्रक्रिया एकदम हळू होऊन जाते. ठीक आहे, तर ही सगळी कारणं ऐकल्यावर मनात एकच मोठा प्रश्न येतो नाही का, की हे सगळं जे होतंय ते नॉर्मल आहे का? चला, या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आता जाणून घेऊया. तर सरळ प्रश्न आहे, सिझेरियन नंतर इतके दिवस पोट मोठं राहणं हे खरंच नॉर्मल आहे का? आणि ह्याचं उत्तर आहे हो, 100% हो. हे पूर्णपणे नॉर्मल आहे. असं फक्त तुमच्यासोबतच होतंय असं नाहीये. लाखो स्त्रिया ह्याच अनुभवातून जातात. त्यामुळे प्लीज स्वतःला दोष देणं आधी बंद करा. एक गोष्ट लक्षात घ्या, साधारणपणे पोटाला त्याच्या पूर्वीच्या स्थितीत यायला 6 ते 12 महिने लागू शकतात. हो, बरोबर ऐकलत, 6 ते 12 महिने. कारण शरीराला आतून बरं व्हायचं असतं. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे संयम. पण एक मिनिट, हे सगळं नॉर्मल आहे, पण काही गोष्टींकडे लक्ष ठेवणंही तितकंच गरजेचं आहे. जर वेदना असह्य होत असतील, पोट खूपच जास्त सुजलेलं किंवा एकदम कडक लागत असेल, किंवा जिथे टाके आहेत तिथे खूप दुखत असेल, सूज आली असेल किंवा पू आल्यासारखं वाटत असेल, तर अजिबात वेळ घालवू नका, लगेच डॉक्टरांना भेटा. चला, आता आपण कारणांबद्दल बोललो, ते नॉर्मल आहे हेही समजून घेतलं. आता काहीतरी उपायांबद्दल बोलूया नाही का? तर पोट कमी करण्यासाठी काही सुरक्षित आणि अगदी सोपे उपाय कोणते आहेत ते पाहू. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काहीही सुरू करण्याआधी डॉक्टरांची परवानगी घ्या.
एकदा त्यांनी हो म्हटलं की मगच सुरुवात करा. आणि सुरुवात एकदम हळू करायची. सगळ्यात आधी फक्त हलकं चालणं सुरू करा. मग हळूहळू श्वासाचे सोपे व्यायाम, जे आतल्या स्नायूंसाठी चांगले असतात. आणि मग पेल्विक फ्लोअरचे व्यायाम. पण मी पुन्हा एकदा सांगते, डॉक्टरांना विचारल्याशिवाय काहीही करू नका. व्यायामासोबतच काही घरगुती उपाय पण खूप मदत करतात. जसं की दिवसभर कोमट पाणी पीत राहा. याने पचन सुधारायला मदत होते. पाण्यात जिरं किंवा ओवा घालून ते पाणी प्यायल्यास गॅस आणि सूज कमी होते. आणि हो, आहारात फायबर भरपूर ठेवा. म्हणजे भाज्या, फळं. याने पोट साफ राहील आणि पोटावरचा ताण कमी होईल. आता ही एक अगदी सोपी पण खूप परिणामकारक टीप आहे. बसताना किंवा उभं राहताना जाणीवपूर्वक म्हणजे मुद्दामून पोट थोडंसं आतल्या बाजूला खेचून धरा. या छोट्याशा सवयीमुळे तुमच्या पोटाच्या स्नायूंना पुन्हा त्यांची ताकद मिळवायला खूप मदत होते. करून बघा. आणि आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा. हा फक्त पोटाच्या आकाराबद्दल नाही, तर संपूर्ण प्रवासाबद्दल आहे, बरं होण्याबद्दल आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्या शरीरानं एका नव्या जीवाला जन्म दिला आहे. ही काही साधी गोष्ट नाहीये, ही एक अद्भुत गोष्ट आहे. आणि म्हणूनच त्याला बरं होण्यासाठी वेळेची गरज आहे. आणि तो वेळ मिळणं हा त्याचा हक्क आहे. म्हणून स्वतःवर प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या आणि शरीराला वेळ द्या. बदल नक्कीच होतील, पण ते हळूहळू होतील.